नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. टॉपिक नंबर 9 अभ्यासतोय. टॉपिकचं नाव आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये आज जो पार्ट अभ्यासणार आहोत तो आहे कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. इन्कम स्टेटमेंट म्हणजे काय हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं होतं आणि इन्कम स्टेटमेंट व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने तयार केलं जातं हे देखील समजून घेतलं होतं. ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. तर आता कोणताही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग पहा, कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. आता याचं मिनिंग काय सांगितले ते आपण समजून घेऊया. द इन्कम स्टेटमेंट शो द नेट प्रॉफिट और नेट लॉस. बघा, इन्कम स्टेटमेंटवरून आपल्याला काय समजतं की त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा नेट प्रॉफिट आणि नेट लॉस त्या पर्टिक्युलर इयरमध्ये काय आहे ते समजतं. अ कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट विल बी शो द ॲब्सोल्यूट फिगर ऑफ 2 or more पिरियड्स. बघा, याच्यामध्ये सुद्धा काय ॲब्सोल्यूट फिगर शो होतात 2 or more पिरियड्सचा. म्हणजेच काय, आपल्याला काय केलं जाईल की प्रिव्हियस इयर आणि करंट इयर अशा पद्धतीचे दोन्ही वर्षाचे बॅलन्स शीट दिली जाईल. उदाहरणार्थ प्रिव्हियस बॅलन्स शीटच म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस आणि ट्रेडिंग अकाउंट दिलं जाईल. उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंटमध्ये प्रिव्हियस इयरला सेल्स आहे त्यांचा ₹10,000 आणि करंट इयरला आहे ₹12,000. मग त्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम हे असेल, आपण सोल्युशन तयार करताना ॲब्सोल्यूट चेंज आपण याच्या ठिकाणी 2,000 लिहिणार आणि त्याचा पर्सेंटेजमध्ये जो चेंज असेल तो चौथ्या कॉलममध्ये लिहिणार. म्हणजे ज्या पद्धतीने आपण बॅलन्स शीट कंपॅरेटिव्ह जे तयार केलं होतं, कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट, त्याच पद्धतीने कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट म्हणजे ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि ते देखील व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये. मग त्यांनी सांगितले दॅट इज ॲब्सोल्यूट चेंज फ्रॉम वन पिरियड टू अनदर पिरियड सिन्स द फिगर ऑफ 2 or more पिरियड आर शोन साइड बाय साइड. द reader can be quickly ascertain whether sales have increased or decreased. मग आपल्याला 2 वर्षाची इन्फॉर्मेशन दिलेली, त्याच्यात किती वाढ झाली किती कमी झाले हे लगेच जो वाचणारा असेल त्याला लगेच समजतं की बाबा इन्क्रीज आहे डिक्रीज आहे. वेदर कॉस्ट ऑफ सेल हॅज इन्क्रीज ऑर डिक्रीज, कॉस्ट ऑफ सेल सुद्धा इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे हे लगेच समजू शकतं. म्हणूनच त्यांनी बघा पुढे सांगितलंय द कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर इन द फॉलोइंग व्हर्टिकल फॉर्मॅट. पण आता हा जो चेंज असणार आहे बघा इथं, मेथड्स ऑफ प्रिपेअरिंग कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. मग कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शो इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द व्हेरियस ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधले जे आयटम असतील त्याच्यामध्ये काही चेंज झालेला आहे का. मग हे प्रिपेरेशनचा फॉर्मॅट काय आहे, स्टेप काय आहे, पहिल्यांदा काय तयार फर्स्ट स्टेपमध्ये काय तयार करायचं आपल्याला, एंटर द अमाऊंट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर इन फर्स्ट कॉलम. बघा या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट कॉलम दिलेला आहे बरोबर. या फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या फर्स्ट इयर म्हणजे प्रिव्हियस इयरच्या, सेकंड कॉलम मध्ये करंट इयरच्या, त्याच्यानंतर थर्ड कॉलम मध्ये ॲब्सोल्यूट चेंज किती चेंज झाला आणि चौथ्या कॉलम मध्ये काय पर्सेंटेज काय असणार आहे चेंजिंगचं ते आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर तेच त्यांनी या ठिकाणी ह्या स्टेपमध्ये सांगितले. फर्स्ट कॉलम मध्ये तुम्ही काय करा की इन्कम आणि एक्सपेंडिचर लिहा, त्याच्यानंतर त्याच्या फिगर ज्या असणार आहेत प्रिव्हियस इयरच्या ते लिहा. म्हणजे फर्स्ट कॉलम जो असणार आहे तो या ठिकाणी पर्टिक्युलरचा सेल्स, ग्रॉस प्रॉफिट, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे सगळ्या जे पर्टिक्युलर्स मध्ये जे तपशील असेल तो लिहून घ्या आणि त्याच्यानंतर पुढच्या फिगर्स लिहा सेकंड कॉलम मध्ये प्रिव्हियस इयरच्या सेकंड कॉलम मध्ये, त्याच्यानंतर थर्ड कॉलम मध्ये करंट इयरच्या फिगर लिहून घ्या आणि फोर्थ कॉलम जो असणार त्याच्यामध्ये ॲब्सोल्यूट चेंज काय झालेला आहे तो लिहून घ्या आणि लास्ट कॉलम मध्ये आपल्याला पर्सेंटेज काढायचा आहे. तर जो फिफ्थ कॉलम जो असणार आहे त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ चेंजेस लिहायचं आहे. तर आता हा ॲब्सोल्यूट चेंज कसा कॅल्क्युलेट करायचा, तर करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर अशा पद्धतीने ते करायचं आणि पर्सेंटेज ऑफ चेंजेस कसं काढायचं, तर अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज डिवायडेड प्रिव्हियस इयर अमाऊंट इंटू 100 अशा पद्धतीने. आणि हेच आपल्या एक कॉलम प्रॉब्लेमच्या मार्फत जर समजून घ्यायचं म्हटलं तर ते त्यांनी या ठिकाणी दिलेले बघा की द कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर इन द फॉर्मॅट ऑफ व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट ॲज गिवन बिलो. इन्कम स्टेटमेंट ऑफ ABC फॉर द इयर एंडेड 31st March 2019 and 31st March 2020 इज गिवन बिलो. प्रिपेअर कंपॅरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट. तुम्हाला 2 वर्षाचे इन्कम स्टेटमेंट दिले, 2019 आणि 2020
20चा आणि त्याच्यामधनं तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवायचं आहे. बघा सेल्स दिलेला आहे 2019चा 4 लाख, 20चा 6 लाख आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड दिले 2019ची 2,20,000, 2020ची आहे 3,60,000. त्याच्यानंतर ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 2,19,चा 1,80,000, 2020चा आहे 2,40,000 रुपये. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेले 19चे आहेत 18, 20चे आहेत 1,00,000 रुपये. 80,000 आहे तिथं 18 नाही. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट दिलेला आहे 2019चा आहे 1,00,000, 2020चा आहे 1,40,000. इन्कम टॅक्स आहे 50% दरवर्षी आणि नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स दिलेला आहे 50,000 आणि 70,000. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काय केलेले 2 वर्षाची इन्फॉर्मेशन इन्कमची दिलेली आहे आणि त्याच्यावरून या इन्फॉर्मेशन वरून आपल्याला काय बनवायचं आहे इन्कम स्टेटमेंट बनवायचं आहे. तर ते कसं बनवायचं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. बघा एकच मिनिट थोडंसं वर घेतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असणार आहे. बघा आता कशा पद्धतीने तयार करायचं असणार आहे तर या ठिकाणी पहा की आहे असं स्टेटमेंट आपण खाली लिहून घेतलेले. सेल्स घेतला पहिल्या वर्षीचा किती आपण लिहिणार आहोत 1,40,000. दुसऱ्या वर्षीचा दिलाय त्यांनी 6 लाख 4 लाख पहिल्या वर्षीचा आहे आणि दुसऱ्या वर्षीचा आहे 6 लाख तो लिहून घेतला. मग 4 लाख आणि 6 लाख मध्ये चेंजेस कितीचा झाला तर 2 लाखाने तो वाढलाय म्हणून 2 लाख रुपये लिहून घेतले. मग याच्यामध्ये इन्क्रीज किती झालाय कसं कॅल्क्युलेट केलं आपण इन्क्रीजचं तर इन्क्रीज काय 2 लाख रुपये वाढलेले अमाऊंट घेतले आपण डिवायडेड लास्ट इयरचा सेल्स किती होता ₹4 लाख इंटू 100. तर ते किती भेटणार आहे तुम्हाला 50%. इन्क्रीज किती आहे 50% आणि तोच 50% या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बघा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड लिहिले या ठिकाणी 2,20,000 प्रिव्हियस इयर आणि करंट इयरचं 3,60,000. इन्क्रीज किती झाला 1,40,000. मग हा आपण कसा लिहून घेतला की 1,40,000 डिवायडेड आपण लास्ट इयरचे किती होते 2,20,000 मग ते 2,20,000 रुपये या ठिकाणी लिहून घेतले इंटू 100. तर ते किती येणार आहे 63.64% जे इथं दिलेले तेवढं असणार आहे 63.64%. देन आफ्टर नेक्स्ट बघा ग्रॉस प्रॉफिट बघा प्रिव्हियस इयरचा 1,80,000 करंट इयरचा 2,40,000 चेंजेस आहेत 60,000. मग हा 60,000 पर्सेंटेज मध्ये कसा चेंज झाला हे ते कसं करणार 60,000 डिवायडेड प्रिव्हियस इयरची किती 1,80,000 इंटू 100 इज इक्वल टू किती येणार आहे 33.33% जे इथं दिलेले आपल्याला त्यांनी. तर अशा पद्धतीने ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. देन आफ्टर बघा नेक्स्ट बघा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत इथं दिले ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 80,000 आणि 1,00,000 रुपये. तेच या ठिकाणी 80,000 1,00,000 रुपये घेतले याच्यामध्ये वाढ किती झाली बघा 80,000 आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 1,00,000. आता ही जी आहे तर 20,000 रुपयाची ऍक्च्युअली वाढ झालेली आहे. तर वाढ 20,000 रुपयाची झाली म्हणून आपण काय करणार 20,000 डिवायडेड लास्ट इयरची किती होते 80,000 इंटू 100 ते किती येणार तुमचं 25% येणार आहे. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आफ्टर बिफोर टॅक्स बघा तर 1,00,000 रुपये लास्ट इयरचा करंट इयरचा आहे 1,40,000 इन्क्रीज किती 40,000 मग तो किती पर्सेंटेज मध्ये इन्क्रीज आहे 40%. सेम अशाच पद्धतीने कॅल्क्युलेट केलं आणि टॅक्स 50% बघा या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्यानंतर 20,000 रुपये डिफरन्स आहे. मग याचं सुद्धा काय केलं आपण 20,000 डिवायडेड लास्ट इयरचं किती होतं 50,000 इंटू 100 तर ते किती आले तुमचं 40%. आणि शेवटी या ठिकाणी बघा की तुमचा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 50,000 आहे लास्ट इयर करंट इयर 70,000 त्यात वाढ किती झाली 20,000 आणि मग ही 20,000 झालेली वाढ जी आहे ती आपण 20,000 लिहिले लास्ट इयरचं आहे 50,000 डिवायडेड 50 इंटू 100 तर ते किती आलं तुमचं 40% इन्क्रीज झालेलं आहे. तर हे आपण इन्कम स्टेटमेंट अशा पद्धतीने कम्पॅरेटिव्हली बनवलं जातं. हे इतकं सोपं आहे की याच्यासारखं सोपं काहीच नसणार. म्हणजे तुम्हाला जर ह्या फॉर्मॅट आणि हे कॅल्क्युलेशन जर पाठ असेल जमलं तर तुम्हाला हे 4-5 मिनिटात तुम्ही परीक्षेमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हा प्रॉब्लेम आपल्या या ठिकाणी काय झालेला आहे संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा पार्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर.